स्वर्गीय नाना बोजावार एक कलंदर व्यक्तिमत्व। स्वर्गीय श्री विलास उपाख्य नाना बोजावार एक उत्साही, चैतन्याने भारलेलं कलासक्त व्यक्तिमत्व होतं। जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर त्यांनी मनापासून प्रेम केलं। छोट्यातील छोटी गोष्ट सुद्धा सुंदर झाली पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष असायचा। त्यामुळे घरच्या छोट्याशा कौटुंबिक सणाला सुद्धा कलात्मक दर्जा प्राप्त व्हायचा। त्यांच्या मुलीच्या शब्दात ऐकूया तिचे बाबा। बाबा मला आठवतात, कुठल्याही नाटकासाठी काम करताना ते खिळा ठोकण्यापासून तर शेवटचं व्हेरी गुड असं म्हणेपर्यंत प्रत्येक काम करायचे। मी बाबांना विंगेच्या आतून पाहिलंय, स्टेजच्या बाहेरून पाहिलंय, त्यांना घरी पाहिलंय आणि त्यांना मी प्रत्येक क्षणात अनुभवलेलं आहे। बाबा कुठल्याही क्षणात असले तरी ते त्यांचं डेडिकेशन तितकंच द्यायचे। कुठलंही कुठल्याही काम केलं तरी अक्षरशः कोऱ्या कागदावर रेघासुद्धा ओढायच्या असतील ना तरी ते एक स्केल ठेवायचे, प्रत्येक सेंटीमीटर मापायचे आणि त्या हिशोबाने रेघा मारायचे। प्रत्येक कामात त्यांचं परफेक्शन हे आलंच पाहिजे। त्यांच्याकडे बघताना सुद्धा जो आनंद व्हायचा ना, तो आनंद त्यांनी सगळ्यांमध्ये स्प्रेड केला आहे। त्यांनी प्रत्येकाला आनंदी ठेवायचं, प्रत्येकाला सुखात ठेवायचं असाच ध्यास घेतल्यासारखं वाटतो। मला आठवतं, मी बाबांना एक पत्रिका दिली होती, एक ग्रीटिंग कार्ड दिलं होतं त्यांच्या वाढदिवसाला। ते मी कुठून तरी शोधून काढलं आणि मला अगदी अनुरूप मिळालं त्यांच्यासाठी। त्या ग्रीटिंगवर लिहिलं होतं, तुम्ही माझे कल्पवृक्ष आहात। आजही मला ते ग्रीटिंग आठवतं आणि ते खरंच माझे कल्पवृक्ष होते। माझे काय, मी तर म्हणेल की ते सगळ्यांचेच कल्पवृक्ष होते। ज्यांच्या मनातली गोष्ट न बोलून दाखवता पूर्ण व्हायची, तेच कल्पवृक्ष, आणि ते माझे बाबा होते। संगीत आणि नेपथ्य यात विशेष आवड असलेले नाना या आवडीनेच नाट्य क्षेत्राकडे वळले। घुग्गुस सिमेंट फॅक्टरीत काम करीत असताना त्यांचे मित्र दिलीप राळेगावकर यांनी बसवलेल्या चांदणे शिंपीत जा या नाटकात त्यांचा नाट्यसृष्टीशी संबंध आला। नाना हार्मोनियम, तबला, व्हायोलिन, गिटार ही वाद्ये चांगली हाताळायचे। त्यामुळे नाटकातील संगीत सांभाळायला एक उत्कृष्ट कलावंत त्यांच्यात होताच। त्यांना यामुळे बळ मिळालं। चंद्रपूरचे सुप्रसिद्ध लेखक, कवी व नाटककार नानांबद्दल म्हणतात, अनेक कार्यक्रमांमधून जेव्हा आम्ही जातो तेव्हा असं वाटतं की इथे नाना कुठेतरी येतील, लगबगीने आणि उत्साहानं म्हणतील चला चहा प्यायला जाऊ। संगीताची प्रचंड आवड, नेपथ्याची आवड, मेहनतीची प्रचंड तयारी आणि कोणतीही गोष्ट उत्साहानं साजरी करण्याची वृत्ती आणि जीवनाविषयीचा अमाप आशावाद हे नानांचं एक मुख्य वैशिष्ट्य होते। लेखक आणि कलावंत अशा दोन भूमिकातून, कारण ते दिग्दर्शक असायचे, तर अशा दोन भूमिकातून माझा त्यांचा संबंध यायचा। आणखी या संबंधांमध्ये कधी कधी म्हणजे मी लेखक म्हणून माझ्या काही वेगळ्या कल्पना असायच्या आणि नानांच्या दिग्दर्शक म्हणून वेगळ्या काही कल्पना असायच्या। पण या कल्पनेतही खूपदा नानातला नम्रपणा नेहमीच जागा राहायचा आणि कित्येकदा त्यांना जर एखादी कन्सेप्ट नसेल अवगत झाली तर ते मग विचारायला कमी करायचे नाही, पण विचारल्यानंतरही म्हणजे त्यांच्या काही ठाम धारणा होत्या आणि त्याच्यावर ते तेवढेच ठामही असायचे। पण पुढे नानांनी पाहिलेही खूप, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते म्हणजे कुठेही स्पर्धेला आलो ना, आमची एकांकिका झाली किंवा नाटक झाल्यावर आम्ही निघून जायचो, कित्येकदा थकलो असायचो, पण नाना मात्र मुद्दाम थांबून तिथली नाटकं आवर्जून बघायचे, कारण यातून त्यांना शिकायचं होतं। त्यांची शिकण्याची प्रबळ इच्छा त्यांना आणखी विकसित करत गेली हे निश्चित। तर एवढ्या वर्षाच्या वाटचालीमध्ये नानांनी आपल्या कलागुणांच्या उन्नयनासोबत हा विश्वास प्राप्त करण्याचंही एक मोठं काम केलं असं मला वाटतं। कारण या क्षेत्रामध्ये आपण जाणताच की म्हणजे किती नाही म्हटलं तरी एक स्पर्धात्मक भाव बरेचदा असतो। नाना ह्या स्पर्धेच्या भावाच्याही वरती गेले होते असं मला इथं प्रामाणिकपणे नमूद करावं असं वाटतं। मी चंद्रपूरकर आणि शील प्रोडक्शनचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपल्या क्षेत्रातल्या पूर्वाधिकाऱ्याची किंवा
या क्षेत्रातल्या एका आदरणीय व्यक्तिमत्वाची स्मृती इतक्या चांगल्या तऱ्हेनं ते कायम राखू पाहत आहेत. हा एक उत्तम असा सांस्कृतिक वारसा किंवा सांस्कृतिक दंडक किंवा सांस्कृतिक परंपरा चंद्रपूर निर्माण करते असं मला वाटतं. पुढे श्री राळेगावकरांसोबत त्यांनी अपराध मीच केला, येग येग विठाबाई या नाटकात संगीत सांभाळले. पुढे नाना MSEBच्या नोकरीत रुजू झाले. कोराडीला असताना त्यांचा संबंध श्री प्रकाश देवा व सौ श्रीदेवी देवा या नाट्यप्रेमी दाम्पत्याशी आला. श्री प्रकाश देवा उत्कृष्ट नट आणि दिग्दर्शक म्हणून ख्यातीप्राप्त आहे. 1983 ते 93 अशी 10 वर्ष एकत्र कामे केली. त्यांच्या प्रत्येक नाटकाचा संपूर्ण संगीतभार नानांनीच सांभाळला. आवडले ते तन्मयतेने केले, नाही पटले त्यावर चर्चा केली. 1983 पूर्वी त्यांनी गिरीश ओक बरोबर नाटक केले. का व्यर्थ जन्मले जगी आणि आमदार प्रकाश डहाके बरोबर बेईमान केलं होतं. गणपतवाणी, शनिवार रविवार, राजा ऑडिपस, दृष्टास्त्र, आनंद, रातराणी, विदूषक या नाटकांना संगीत दिले. वेताळाची गोष्ट, सासू संमेलन, बायनाकुलर, बेईमान हे नाटकं, भिंत, कुलकर्णी वर्सेस देशपांडे या एकांकिकेत संगीतासह नेपथ्याचीही जबाबदारी सांभाळली. या काळात त्यांच्यातला दिग्दर्शकही आकारास आला. पुढे चंद्रपूरला आल्यानंतर त्यांनी वीज मंडळाच्या स्पर्धेसाठी आकाश पेलताना, गंमत तुझी नि माझी या खेळाला अंतच नाही, चितपट, महापात्रा ही नाटकं रंगमंचावर आणली. राज्यनाट्य स्पर्धेत त्यांनी दिग्दर्शन केलेल्या चितपट या नाटकाने चंद्रपूरला प्रतिष्ठित यश मिळवून दिले. त्यासाठी त्यांना दिग्दर्शनाचा प्रथम पुरस्कार मिळाला होता. तसेच देवा शपथ खरं सांगेल या नाटकासाठीही त्यांना दिग्दर्शनाचा पुरस्कार लाभला होता. नानांनी दिग्दर्शित केलेल्या चितपट या नाटकात दया काकूच्या भूमिकेसाठी अंतिम फेरीत अभिनयाचे रौप्य पदक पटकावलेल्या व स्पर्धेच्या आयोजक प्राध्यापिका डॉक्टर जयश्री कापसे गावंडे व आठवणींना उजाळा देत आहेत हेमंत गुहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही माणसं येत असतात आणि ती फार महत्वाची ठरत असतात. तसेच नाना म्हणजे विलास बोजाबार हे माझ्या आयुष्यातले फार महत्वाचे असे गुरु आहेत. कारण राज्यनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत अभिनयाचं पहिलं रौप्य पदक मला त्यांच्याच दिग्दर्शनात मिळालेलं होतं. नानांचा स्वभाव, नानांची बुद्धिमत्ता, नानांची प्रगल्भता आणि नानांचं नाटक बसवतानाचं कसब किंवा त्यांची ती शैली ही आम्ही नाही विसरू शकत. म्हणजे ह्या चंद्रपुरात फार कमी रंगकर्मी आहेत की ज्यांची ओळख आहे किंवा ज्यांना आपण आठवू शकतो. त्यात नाना हे अग्रणी आहेत आणि नानांनी ह्या चंद्रपूरसाठी, ह्या रंगभूमीसाठी, चंद्रपूरच्या रंगभूमीसाठी जे योगदान दिलेलं आहे ते फार अपूर्व आहे. नाना माझे पालक पण होते, नाना मार्गदर्शक होते. त्यांच्यामध्ये एक नम्र आणि मृदू भाषा होती. शिकवताना ते फार सौम्य भाषेत शिकवायचे आणि इतक्या उंचीचा माणूस, म्हणजे इतक्या मोठ्या पदावरचा माणूस, पण जेव्हा आमच्यासोबत असायचे तेव्हा ते फार सामान्य असायचे आणि शिकवतानाही फार त्यांची शैली मोहक असायची. समजावून सांगणं फार छान असायचं आणि प्रोत्साहन देणारे असायचे. मी त्यांच्यानंतर जेव्हा दुसरीकडे काम करायला लागले, म्हणजे माझा स्वतःचा ग्रुप तयार झाला आणि मग मी माझं काम करायला लागले, जेव्हाही मला यश मिळालं त्यावेळेला पहिला फोन नानांचा असायचा आणि त्यांना माहिती झालं की आमचं कुठे परफॉर्मन्स आहे तर पहिला शुभेच्छेचा फोन त्यांचाच असायचा. मी PhD करावं, मी लवकरात लवकर डॉक्टर व्हावं, ह्यासाठी त्यांचा फार आग्रह असायचा. कधीतरी ते म्हणायचे की आता तुम्ही झाला पाहिजे, बरं तुम्ही आता जरा सगळं बाजूला ठेवा आणि पहिले अभ्यासाकडे लक्ष द्या. नाना, आज तुमच्यासाठी, तुमच्या इच्छेसाठी आम्ही हे एकांकिका स्पर्धा करतो आणि खरं म्हणजे ह्या सगळ्या नियोजनात, आयोजनात तुमची फार उणीव असते. कारण चंद्रपुरातला आतापर्यंतचा एकही कार्यक्रम असा नव्हता की ज्यात तुम्ही नव्हता, तुमचं नेपथ्य नव्हतं, तुमची कलात्मकता नव्हती. हा पहिला कार्यक्रम असा आहे की ज्या कार्यक्रमात तुम्ही नाही आहात, पण तुमची प्रेरणा, तुमचं मार्गदर्शन हे सगळं लक्षात ठेवूनच आम्ही हे सगळं काम केलं.
नाना असेच सोबत राहा. अमित आणि मी व्यक्तिशा तुमची नेहमी कृतज्ञ राहील. नमस्कार. विलास भुजबळ ज्यांना आम्ही प्रेमाने नाना म्हणायचो, शर्यतांची माझी पहिली ओळख आजपासून 28 ते 30 वर्षा अगोदर एका स्पर्धेत झाली. त्याच्यामध्ये मी संगीत करायचो, तर त्यावेळेस त्यांनी विचारलं होतं मला की का रे तुला संगीतातलं काय काय येतं. मी बोललो की मला थोडं बहुत तालाचं नॉलेज आहे, राग कळत नाही पण मी ताल वाजवू शकतो, तबला वाजवू शकतो किंवा थोडं मोठे. त्याच्यावर मी संगीत करायचो. अनेक स्पर्धामध्ये आम्ही बक्षिसं मिळवली. त्याच्यामधूनच मग 3 अंकी नाटकासाठी आम्ही पुढे प्रयत्न सुरू केले. माझं पहिलं 3 अंकी नाटक चितपट या नाटकात नानांचंच दिग्दर्शन होतं आणि या नाटकाने आम्हाला खूप मोठं यश दिलेलं आहे. माझ्या पहिल्याच प्रयत्नात मला राज्यनाट्य स्पर्धेचं बक्षीस, प्रकाशनीचं प्रथम बक्षीस मिळालेलं आहे. त्याच्यात तुला थोडं बहुत छान संगीत कळतं, तुला याच्याबद्दल आवड आहे, तू साऊंड या फील्डमध्ये काय येत नाही, त्यांच्यामुळे होऊ शकतं मी आज या फील्डमध्ये आलेलो आहे. माझा याच्यातून व्यवसाय मी निर्माण केला. मी याच फील्डमधून माझा प्रकाश योजनेसाठी पण मी मला बक्षिसं मिळालेली आहेत. याचा प्रेरणा म्हणून तुम्ही नानाच म्हणू शकतो. नानांकडनं हे शिकायला भेटलं की पडद्यामागे राहून सुद्धा स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण करायचं. मिस यू नाना. नानांच्या नम्र व मृदू स्वभावानं ते सारांच्या जवळचे व्हायचे. कोणत्याही कार्यक्रमाला त्यांचा मदतीचा सदैव हात राहायचा. 17 वर्षांपासून नाटकांची निर्मिती करणारे व स्पर्धेचे आयोजक श्री अजय धावणे आणि नानांवर माहितीपट तयार करणारे स्पर्धेचे आयोजक सुशील सहारे म्हणतात, नानांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज आम्ही चंद्रपूर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करतोय. नानांची फार इच्छा होती अशी एक फार मोठी एकांकिका चंद्रपुरात आयोजित व्हावी आणि म्हणून नानांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही एकांकिका स्पर्धा आयोजित करून नानांना श्रद्धांजली देण्याचा आमचा मानस होता आणि आज तो प्रत्यक्षात आम्ही पूर्ण करतोय. नानांची इच्छा पूर्ण करतोय, याचा आनंदही होतोय आणि आज ही स्पर्धा बघायसाठी नाना नाही आहेत याचं दुःखही होत आहे. नाना आमचे मार्गदर्शक, नाना सर्वार्थानं आमचे मोठे वडील, भाऊ अशा वेगवेगळ्या भूमिकांमधनं नाना जायचे. नेहमी कुठलं यश आमच्या पदरी आलं की नानांची कौतुकाची थाप आमच्या पाठीवर असायची. चंद्रपुरातल्या नवोदिता या संस्थेच्या वतीनं पहिला कलासाधक पुरस्कार जेव्हा सुरू झाला त्यावेळेस त्या पहिल्या कलासाधक पुरस्काराचे मानकरी सुद्धा नाना ठरले. नानांची आज या क्षणी या स्पर्धेच्या निमित्तानं प्रकर्षानं आठवण येत आहे. समाधान या गोष्टीचे आहे की त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मी, जयश्री कापसे गावंडे, जयाताई आणि सुशील सहारे आम्ही चंद्रपूरकरांनी त्यांना ही श्रद्धांजली, या पद्धतीची श्रद्धांजली आम्ही देतोय याचं समाधान आहे. नमस्कार. आम्ही चंद्रपूरकर आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आम्ही नानांच्या स्मृतीत घेतो आणि त्यानिमित्तानं हा माहितीपट तयार करतो. खरं म्हणजे नानांच्या हयातीत मला माहितीपट तयार करायला मिळाला असता तर मला अधिकच आनंद झाला असता, पण आज नाना नसताना हा आम्ही माहितीपट तयार करतो. त्याचं कारण असं आहे की या नाट्यसृष्टीत जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझे गुरुवर्य प्राध्यापिका डॉक्टर जयश्री कापसे गावंडे यांच्या माध्यमातून मला अनेक लोकांची ओळख झाली, त्यात नाना होते. अचानक नानांचं जाणं हे खरं म्हणजे मनाला चटका लावून गेलेलं आहे. कारण की इतका नम्र, आपल्याला हवा असं वाटणारा, आपल्या कुठल्याही गोष्टीला दाद देणारा, नेहमी प्रोत्साहन देणारा. ज्यावेळेला नाना गेले त्यावेळेला माझ्याकडून पहिला शब्द हाच निघाला होता की बाप माणूस गेला. त्यांच्या जाण्याचं खरोखर दुःख झालं, पण त्यांनी दिलेली ज्या गोष्टींची शिदोरी आहे ती आजन्म आम्ही आमच्यासोबत ठेवू. त्यांचा नम्रपणा शिकण्याचा प्रयत्न नक्कीच करू. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दुसऱ्याची तारीफ करणे, दुसऱ्याला प्रोत्साहन देणे आणि दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टी स्वीकारणे, जे मुळात आता ते बघायला मिळत नाही. पण नाना नेहमी दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टीला पाठबळ द्यायचे, त्या स्वीकारायचे, त्यांना शाबासकी द्यायची, नेहमी हसतमुखाने कौतुक करायचे. ते कौतुक करणारा माणूस कुठेतरी हरपला आहे, हेच मला आजच्या या प्रसंगी सांगावंसं वाटतं. स्नेहांकितच्या प्रत्येक कार्यक्रमात रंगमंचाचा वैभव त्यांच्या प्रयत्नांचं फलित असायचं. बाहेरून आलेले अनेक मोठे कलावंत रंगमंचाच्या कलात्मक मांडणीनं मोहरून गेल्याची उदाहरणं आजही मनात ताजी आहे. विदर्भ साहित्य संमेलन व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा नानांनी उभारलेला नेत्रदीपक रंगमंच अजूनही चंद्रपूरकरांच्या स्मरणात आहे. नाना आणि राजाभाऊ बोझावार नात्याने बंधू,
राजाभाऊंनी ज्येष्ठ बंधू म्हणून नानांच्या कलासक्त मनाला कायम साथ घालत त्यांच्यासोबत समर्थपणे उभी राहण्याची भूमिका घेतली. विलास उपाख्य नाना बोधावर या माझ्या लहान बंधूंच्या स्मरणाप्रित्यर्थ चंद्रपुरात राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जी होते आहे त्यामुळे आम्ही कुटुंबीय धन्य झालेलो आहोत. खरं तर विलासची शेवटच्या काळातली इच्छा होती की महाविद्यालयीन स्तरावर एक एकांकिका स्पर्धा चंद्रपुरात व्हावी. त्या दृष्टीने त्यांनी पूर्ण त्याचा आराखडासुद्धा तयार केलेला होता, परंतु नियतीच्या मनात ते नव्हतं. विलासचा अष्टपैलू स्वभाव एक अफलातूनच व्यक्तिमत्व त्याचं होतं असं मला म्हणणं भाग पडेल. कारण त्याच्या 63 वर्षाच्या आयुष्यात मी जितका त्याच्याजवळ होतो तितकं कोणी अन्य असेल असं मला तरी वाटत नाही. एक उत्तम अधिकारी, एक उत्तम कलावंत, सगळ्यात उत्तम चांगला मित्र आणि एक कुटुंबस्नेही असं एक व्यक्तिमत्व विलासचं होतं. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांनी त्याच्या आयुष्यात कधी कोणाला दुखावलं असेल असं मला अजिबात वाटत नाही. आज त्याच्या निधनाने चंद्रपूरच्या सांस्कृतिक विश्वात जी पोकळी निर्माण झालेली आहे त्या पोकळीची खोली केवळ मीच जाणू शकतो. कारण गेली 20-22 वर्ष आम्ही सातत्याने एकत्र काम करत होतो. त्याच्या निधनाने जी हानी चंद्रपूरच्या सांस्कृतिक क्षेत्राची झालेली आहे ती सगळ्यांनी एकत्र मिळून अशा उपक्रमातून जर भरून काढली तर त्याच्याही आत्म्याला निश्चित शांती लाभेल याची मला खात्री आहे. धन्यवाद. चंद्रपूरच्या रंगभूमीला वैभव मिळवून देणाऱ्या नानांना आम्ही चंद्रपूरकरांकडून मनापासून मानाचा मुजरा.